तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही जो कप्स आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता की अगदी परफेक्ट आपला जो कप्स आहे व्यवस्थित सेट झालेला आहे। तर त्याचं फिनिशिंग बघू शकता किंवा साईडला तुम्हाला कुठेही याला चून वगैरे पडलेली दिसत नाही आहे। तर अगदी परफेक्ट आपला जो कप्स आहे तो असा सेट झालेला आहे आणि फिनिशिंग तुम्ही टिप पण बघू शकता अस्तरची आतमध्ये पूर्ण गेलेली आहे आणि याचं बाहेरून सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकता। खूप छान असा कप्स जो आहे तर तो सेट झालेला आहे। तर आपल्या याच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला कप्स कसं लावायचं तर तो बघणार आहोत। तर फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर इथे मी 34 साईजचं जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर ते इथं फ्रंट पार्ट मी जो आहे मेन पिसावरती आणि अस्तरवरती कट केलेला आहे आणि आपलं जे कापड आहे तर ते पातळ असल्यामुळे आपण इथं डबल अस्तर घेतलेलं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता की आपलं जे मेन कापड आहे तर ते थोडं पातळ असल्यामुळे आपण इथं डबल जे अस्तर आहे तर ते इथं कटिंग करायचं आहे। तर फ्रंट पार्ट मी पूर्ण असं कटिंग केलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता। तर इथे मी 34 साईजचे कप्स घेतलेले आहेत। तर हे एक कप्स जे आहेत आपण इथं लावणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण इथं अस्तर जोडून घेणार आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता तर दोन आपण इथं अस्तरचे पॅटर्न आहेत दोन काढलेले आहेत। तर सगळ्यात आधी आपण इथं अस्तर जोडून घ्यायचं आहे। जसं आपण प्रिन्सेस कटचा फ्रंट जोडतो तशा पद्धतीने आपण आतला असं जो अस्तरचा कपडा आहे तर तो जोडून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण इथं टीप मारत आहोत। तर आता दुसरी ही साईड आपण अशी जोडून घ्यायची आहे। तर दोन्ही साईड आपण अशा जोडून घ्यायच्या आहेत, फक्त अस्तरचे घ्यायचे आहेत। तर आता आपले हे झालेलं आहे कंप्लीट। तर आता आपण मेन जो पीस आहे तर तो पीस पूर्ण असा एकमेकांसमोर अशा ज्या बाजू आहेत तर त्या ठेवून सगळ्यात आधी अस्तर आणि कापड हे जॉईंट करून घ्यायचं आहे। तर पूर्ण अस्तर आणि कापड पूर्ण आपण हे जॉईंट करून घेणार आहोत। तर एक्स्ट्राचं सगळं आपण इथं कापड जे आहे कटिंग करून घ्यायचं आहे। तर दुसरी ही बाजू आपण अशीच जोडून घ्यायची। तर तुम्ही तर बघू शकता की दोन्ही आपल्या बाजू ज्या आहेत तर त्या जोडून झालेल्या आहेत। तर आता आपण प्रिन्सेस कटचा जो दुसरा भाग असतो तर तो इथं जोडून घ्यायचा आहे। तर फ्रंट पार्टचा दुसरा पार्ट जो आहे आपला प्रिन्सेस कटचा तर तो इथं जोडून घ्यायचा आहे। तर तो जोडून एक्स्ट्राचं ह्याचं सुद्धा आपण कापड पूर्ण कटिंग करून घ्यायचं। तर तुम्ही इथं बघू शकता की आता आपले फ्रंटचे असे दोन पार्ट अस्तर जोडून झालेले आहे। तर आता आपण पूर्ण ह्याला टिप मारून घ्यायची आहे। जसं आपण प्रिन्सेस कटचा पुढचा भाग जोडतो तसा पूर्ण इथं जॉईंट करून घ्यायचा आहे। तर अगदी व्यवस्थित सेट करून आपण हा जो प्रिन्सेस कटचा भाग आहे तर तो जोडून घ्यायचा आहे। तर दुसरी ही साईड आपण अशी जोडून घ्यायची। तर दोन्ही साइड माझे जे आहेत तर त्या अशा कंप्लीट झालेल्या आहेत कापड जोडून। तर आता आपण इथं कप्स लावून घेणार आहोत। तर मी इथं सुई घेतलेली आहे। तर मी मशीनवरती कप्स नाही लावत, फक्त सेंटरला कप्सचा एक टाका घालतो। तर सगळ्यात आधी आपण जे अस्तर जोडून घेतलं होतं तर ते इथं घ्यायचं आहे आणि 5.5 इंचावरती मी पॉइंट दिलेला आहे। तर तुम्ही बघू शकता। तर 5.5 इंचावरती मी असा एक पॉइंट काढायचा आहे आपला।
तर 34 साईजचा आपण इथं कप्स जे आहे तर लावत आहोत। तर इथं सेंटर पॉईंट काढायचा आहे कप्सला। तर एकदम सॉफ्ट असे मी कप्स घेतलेले आहेत आणि ते दाखवल्याप्रमाणे तुम्ही आता सेंटरला असं धरून एक 2-3 टाके आपल्याला इथं सेंटरला मारून घ्यायचे आहेत। अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपल्याला हे जे टाके आहेत मारून घ्यायचे आहेत। एक 3-4 एकदम फिट करायचा आहे आपल्याला तो जो टाका आहे तो पूर्ण आपण इथं लॉक करून घ्यायचं। तर तुम्ही इथं बघू शकता अगदी कमी वेळात आपले हे जे कप्स आहेत तर ते जोडून होतात। तर दुसरी ही साईड आता आपण अशीच करून घेणार आहोत। जिथं आपण कप्स लावणार आहोत तर तिथं सगळ्यात आधी आपण इथं मार्किंग करायचं आहे। तर मी 4.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे कप्सचं, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर सेंटर पॉईंट ठेवून आपण इथं कप्स असं लावत आहोत। तर आता इथं मी पूर्ण असं लॉक करणार आहे। तर तुम्ही आता बघू शकता की दोन्ही जे आपल्या बाजू आहेत कप्स लावून तयार झालेले आहेत। तर त्या अशा पद्धतीने ठेवून आपण इथं गळ्याला टीप मारून घ्यायची आहे, फ्रंट गळ्याला। तर आतली कापडाची बाजू सरळ आहे आणि आपली जी कप्सची बाजू आहे तर ती सुद्धा त्यावर आपण सरळ घेतलेली आहे आणि गळ्याला जे आहे असं अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण इथं टीप मारून घ्यायची आहे। तर इथं छोटे छोटे आपण इथं कट्स देऊया। त्यानंतर गळा पलटी करायचा आहे फ्रंटचा। तर तुम्ही इथं बघू शकता की आपल्याला कोणताही एक्स्ट्रा पाइपिंग किंवा पट्टी लावायला लागत नाही फ्रंटला। तर आता आपले प्रिन्सेस कटचे जे पॉईंट आहेत 2, एक मुंड्यामध्ये आणि दुसरा बॉटममध्ये कमरेमध्ये, तर ते पॉईंट आपल्याला व्यवस्थित दोन्ही असे जॉईंट करायचे आहेत आणि तिथून आपण टिप घ्यायची आहे। तर ते दोन्ही पॉईंट आपण असे एकमेकांवरती असे ठेवलेले आहेत। त्यानंतरच आपण अशी टिप मारून घ्यायची। तर आता ही साईड सुद्धा आपण अशी जोडून घेणार आहोत। तर बॉटमला पूर्ण आपण अशी टिप मारून घेतलेली आहे। तर फ्रेंड्स तुम्ही इथं बघू शकता अगदी परफेक्ट आणि फिनिशिंग सोबत आपला जो कप्स आहे कमी वेळात जोडून झालेला आहे। एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे आणि शेप तुम्ही बघू शकता खूप छान असा आलेला आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।